जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो बघा, SSC GDचा महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ. तर तुम्हाला कट ऑफचा अंदाज जो आहे लागला असेल कालच्या व्हिडिओमध्ये RWA चॅनल जे आहे ते आपल्याला सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्राचे जे पट्टे आहेत ते त्या चॅनलद्वारे अभ्यास करून सिलेक्शन घेतलेले आहेत आणि त्याचाच अभ्यास आतापर्यंत त्यांचा अभ्यास करत आहेत. ठीक आहे, ते करून आता वेगवेगळ्या फोर्समध्ये गेलेत पण, आणि जे नवीन आहेत ते त्यांच्याद्वारेच अभ्यास करत आहे. म्हणजे सरासरी बघायला गेलं तर 80 ते 80% पोरं जे आहे ते आपल्या RWA चॅनलवरनं अभ्यास करत आहेत SSC GDचा. तर मग भावांनो, त्यांचा जो कट ऑफ आहे मी 2 ते 3 वर्षाचा जवळपास 2022चा, 2023चा आणि 2024चा हे पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस दाखवणार आहे की त्यांनी काय सांगितलं होतं आणि त्यांचे कोणकोणते कट ऑफ जे आहे ॲक्युरेट बसलेले आहेत आणि कोणती कट ऑफ जे ॲक्युरेट बसलेली नाही. आणि ज्यांनी काल जे व्हिडिओ बनवला की ज्यांनी जे ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफचा त्यांनी जो ॲव्हरेज मार्कद्वारे अंदाजा सांगितलेला आहे इतकी कट ऑफ जाऊ शकते, आणि मागच्या भरतीमध्ये त्यांनी जो ॲव्हरेज डाटा दिला त्याच्याद्वारे जो कट ऑफ जो आहे फक्त 2 नंबर प्लस दिली ती. त्यांनी गेल्या बारीसुद्धा 122 मार्क सांगितली होती ओपन ॲव्हरेज, पण 124.99 हा कट ऑफ गेली ती भावांनो. ठीक आहे, ओपनची. तरी मग त्यांचा जो आहे ॲक्युरेट बसतंय असं आपण म्हणलं तर चालेल का? लय मुलांचे कमेंट होते की भावांनो की त्यांनी तर कट ऑफ इतकी जास्त सांगत आहेत म्हणून. चला मग भावांनो, आपल्या व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन SSC GDची तयारी करणारं जर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असेल भावांनो, तर त्याने बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जो तयारी करत आहे अजून पुढून तर त्यांना हा व्हिडिओ भावांनो शेअर करा. कारण ठीक आहे, यामध्ये बघा 3 वर्षाचा आपण संपूर्ण डाटा शेअर करणार आहे की मागच्या 2-3 भरत्यामध्ये आपण कसं काय झालं तर नेमकं कोणाचं ॲक्युरेट डाटा बसलेलं होतं. जे गुगल फॉर्मद्वारे जे मुलं गुगल फॉर्म देतात ते जास्त मार्कवाले देतात का कमी मार्कवाले देतात हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. तर मग चला भावांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया. तर बघा भावांनो, हा जो आहे तो गुगल फॉर्म डाटा ॲव्हरेज मार्कचा मेलचा जो डाटा आहे 2022चा तिथं लिहिलेला आहे साफ तुम्ही. ठीक आहे, हे पूर्णपणे स्टेट आहेत आपल्या ठीक आहे भारताची, आणि हा आपला महाराष्ट्र आहे. तरी महाराष्ट्राचा गुगल फॉर्म डाटाचा ॲव्हरेज मार्क त्याने जी कट ऑफ सांगितली होती ते सांगितली होती बघा भावांनो 84 कट ऑफ सांगितली होती ह्या 2022ला. ठीक आहे, 2022ला 84 कट ऑफ हा सांगितली होती, आणि 82 कट ऑफ हा EWSची सांगितली होती, 81 हा OBCची, 76 हा SC आणि 66 हा STची सांगितली होती. पण 2022चा जो आहे तो फिजिकल कट ऑफ काय गेलता जनरल एरियाचा बघा, ऑफिशियली जो कट ऑफ गेलता तो ठीक आहे. तर 2022ची भरती म्हणजे 2023ला जो रिझल्ट आला त्याची 84 हा गेलता बघा, ॲक्युरेट गेलता भावांनो 84.32 आणि 84.53 84.53 हा कट ऑफ गेलता. म्हणजे बघा भावांनो, फक्त पॉईंटमध्ये फरक आहे, ओपन ॲक्युरेट बसलेला आहे. EWS त्यांनी सांगितले होते की बघा 82.31, तर महाराष्ट्राचा EWSचा गेलता 77.27 गेलता. म्हणजे या ठिकाणी कमी पण गेलता बघा भावांनो, EWSचा जो डाटा जो गेलता कमी पण गेलता. OBCचा, आणि मी तुम्हाला सांगेन की जनरल हा ॲक्युरेट का बसला. OBC त्यांनी 85 सांगितली होती पण 79.93 म्हणजे 80 बसला. आणि SC बघा त्यांनी 85 सांगितले होते आणि इथं 78 गेलता, आणि या ठिकाणी बघा 66 सांगितली होती STची कट ऑफ, आणि या ठिकाणी 69.6 गेलती. तर मी सांगेन बाकी कॅटेगरीचं तर जास्त सांगितले होते, पण मेरिट जो आहे तो डाऊन गेलता. आणि ओपनचा जो आहे ॲक्युरेट कसं काय बसला याच्याबद्दल मी तुम्हाला दोनच सांगेन की गोष्टी की बघा की जो मुलगा डाटा जो भरतो, ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे जनरल एरियाची जी जागा आहेत हे 1, 2, 3 आणि 4 चारी कास्ट जर 18 ते 23 या एजमध्ये असतील तर जनरलची जागा, आणि त्या जनरल कट ऑफमध्ये जर आले तर ते जागा या खाऊ शकतात, हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, तर मग जनरल एरियातून मला असं सांगा, आपल्या व्हिडिओमधून बघणारे मुलं खाली कमेंट करा ओपन कॅटेगरीची किती असतात. खूप कमी असणार मुलं ठीक आहे ओपनला, जेणेकरून बघा त्याच्याकडे कमीत कमी
ह्यामध्ये आणि यामध्ये आणि या तिन्हीमध्ये OBC SC ST मध्ये जर कोण नसेल तर तो जनरलमध्ये जर असेल तर तो कोणताही मुलगा असा राहणार नाही की तो EWS नाही काढणार. जनरलमध्ये असेल तरी पण तो EWS त्याचा निघू शकतो ना भाऊ, तो EWS काढणारच. तर त्यामुळे जनरलचा डाटा हा जे आहे तो त्याच्याकडे ॲक्युरेट बसते. आणि EWSचे पोरं जे आहेत सेम टू सेम जर ह्यांना मार्क जास्त असतील तर जे ओपनची जागा 100% खातात. त्याच्यामुळं हा ॲक्युरेट बसलेला आहे. आणि यामध्ये जे आहे ह्याच्यातून जे जास्त मार्कवाले होते ते ओपनमध्ये गेलेत. आणि OBC म्हणा SC ST ज्यांचं वय चांगलं 18 ते 23 मध्ये येतो आणि जे त्यामुळं ही कट ऑफ बसते. आणि जे कमी मार्कवाले आहेत ना ते उरलेत, त्याच्यामुळं हा मेरिट जे आहे त्याच्या डाटाप्रमाणे कमी गेलेला आहे. तर मग आता आपण 2024चा डाटा बघू आपण, ठीक आहे. त्यांचा हा 2024चा डाटा आहे. तर बघा की यामध्ये त्यांनी 24च्या भरतीमध्ये बघा सांगितले होते त्यांनी फिजिकल कट ऑफ गुगल डाटा घेऊन महाराष्ट्राचा तर 100 हा त्यांनी सांगितले होते ओपन. EWS 98 सांगितले होते, OBC बी 98 म्हणले होते, SC 93 आणि 80 जे हे ST सांगितले होते. पण तुम्हाला सर्वांना मागच्या वर्षी फिजिकल कट ऑफ जो गेलता 105 हा ओपन गेलता, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि 99 हा EWS गेलता. आणि OBC जे आहे तो 104 कट ऑफ गेलता भावांनो, ठीक आहे. OBC 104 कट ऑफ गेलता. तर ह्यांच्यापेक्षा हा काय गेलता प्लस गेलता. तर ह्याबारी बघा यांचा डाटा कधी ॲक्युरेट बसत आहे, कधी काय होतं यांचं पण डाटा जे आहे ते योग्य बसत नाही आहे. कारण हे कशामुळे होतं आहे तर भावांनो हे बघा की जे मुलं आहेत जर एखाद्या वेळेस डाटा जर कट ऑफ त्यांनी जर जास्त सांगितली आणि जर मिड कमी गेला तर हा काय होतो की मुलं जे आहेत ते ज्यांना चांगले मार्क होते ते भरलेत, ज्यांना कमी मार्कवाले होते ते डाटा दिलेले नाहीत, ठीक आहे. आणि यामध्ये बी बघा मुलांनी जे आहे ते डाटा जे आहे ते दिलता पर ॲक्युरेट डाटा हा RWकडे बी जात नाही. बघा काफी मुलं आता तुमच्याकडे बी असतील ते बघा मध्ये बी RWचा जो गुगल फॉर्म होता त्यामध्ये भरलेले नाहीत, ठीक आहे. मोजकेच मुलं भरले होते, त्यामध्ये बघा भरलेले नाहीत. आणि ठीक आहे यांनी साफ लिहिलं की +-4 या ठिकाणी बघू शकता +-4. मग +-4 केला तर ह्यामध्ये बघा 100% ॲक्युरेट बसतं आहे. कारण +4 केला हा 104 होते ॲक्युरेट जातं आहे. +-4 केला तर 98 आहे. तर बघा प्लस-मायनस करून म्हणजे रेंजमध्ये येतं आहे. OBC बी +-मायनस केला तर रेंजमध्ये येतं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की RWचा जो आहे तो कट ऑफ 90% ॲक्युरेट जाते, ठीक आहे. 90% कट ऑफ जे आहे ते ॲक्युरेट जाते RWची. तर मग भावांनो या भरतीचं बघू आपण SSC GD 2024चे फायनल कट ऑफ, ठीक आहे. तर बघा मेलची आहे आणि ही 2024ची महाराष्ट्र आपला हिचं आहे बघा 1965 वेकन्सी होते गेल्या बारी, ठीक आहे. 1965 वेकन्सी होते आपल्याला गेल्या बारी. आणि त्या 1965मधून त्यांनी जे स्कोअर कार्डचा जो ॲव्हरेज मार्क त्यांनी सांगितला होता 122.51 सांगितला होता. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 124.99 जी आहे ती कट ऑफ गेली ती आपली ओपनची. हा फक्त ओपन कॅटेगरीचा आहे. आणि फिजिकल कट ऑफ जी गेलता आपला 105 गेलता ओपनचा. आणि फायनल रिझल्ट कट ऑफ जी आहे ती 124.99 गेलती जसं मी सांगितलं तुम्हाला. आणि जर कट ऑफ जी ओपनची जी वाढली होती जी जेणेकरून 19.99 मार्क वाढले होते, म्हणजे टोटल जर बघायला गेले तर 20 मार्क प्लसवाला ओपनचा मुलगा भरती या ठिकाणी झालता, ठीक आहे. आणि 2025चा जर आपण विचार केला तर 2448 आपल्याला वेकन्सी आहे. किती वेकन्सी आपल्याला 2448 वेकन्सी आहे. आणि वेकन्सी आपण बघायला गेलो तर भावांनो वेकन्सी जे आपल्याकडे खूप जास्त आहे. जे मागच्या भरतीपेक्षा पण भावांनो वेकन्सी आपल्याला कशी आहे तर खूप जास्त आहे. आणि 1965 आणि इकडे 2448 आणि प्लस जे आहे या भरतीमध्ये मुलं जे आहे खूप नवीन आहेत, ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी बघा स्कोअर कार्ड ॲव्हरेज त्यांनी बी गुगल फॉर्म भरून घेतला होता 114.42 येतं आहे. 114.42 या कारणामुळेच बघा मुलं खूप परेशान आहेत. कारण ते कंपॅरिझन करत आहेत 122.91 आणि 114 म्हणजे त्यांनी 122 सांगितलं आणि फायनल कट ऑफ 124 गेलती. आणि आता 114 सांगत आहेत का 115 प्लसवाला ओपन मुलगा सेफ आहे. मुलांना असे प्रश्न येतात. आणि फिजिकलची कट ऑफ गेलेली आहे ते 91 गेलेली आहे बघा, करेक्ट 91 कट ऑफ गेलेली आहे. तर मग मी तुम्हाला हेच सांगेल की हा जो डाटा आहे मी तुम्हाला मागच्या चार्टमध्ये या ठिकाणी बी सांगितलेलं आहे की जे कट ऑफ जे आहे ते RWची 90% ॲक्युरेट बसली आहे. मागच्या 3 वर्षाचं मी तुम्हाला दाखविलं आहे, ठीक आहे. मागच्या
3 वर्षाचं मी तुम्हाला आत्ता दाखवलं. ह्या ठिकाणी मी बघू शकता की कट ऑफ जे आहे ते किती गेली ती भावांनो, यामध्ये बी बसलेली आहे कट ऑफ. आणि यामध्ये बी त्याने ठीक आहे कट ऑफ जे सांगितली होती त्याच्यापेक्षा जास्त गेलेली आहे कट ऑफ. आणि या ठिकाणी तर त्यांनी 122 हा ॲव्हरेज सांगितला होता. तर आता त्यांनी ॲव्हरेज धरूनच सांगितलेलं आहे की 114.42 म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 114 प्लसवाला मुलगा जो आहे ओपनचा सेफ राहणार, ह्या चार्टद्वारे तर असं म्हणलं जात आहे. पण एक गोष्ट लक्षात द्या, खरंच 100% कट ऑफ हा 114 प्लस म्हणजे 115 प्लसवाला ओपन मुलगा सेफ राहणार आहे का? तर ही गोष्ट मी तुम्हाला एक थोडक्यात सांगेन की भावांनो बघा. तर मग बघा भावांनो, SSC GDमध्ये जो आहे अंकित भाटी सरांचा एक मी मानतो की त्यांची कट ऑफ जे आहे ॲक्युरेट जाते. पर माझ्या अंदाजे यांची कट ऑफ जे सांगितले यांनी 114 प्लस म्हणजे सेफ ओपनचा, तर इतकी कट ऑफ मला नाही वाटत की जाणार नाही. ठीक आहे, इतकी कट ऑफ जाणार शक्य नाही. कारण तुम्ही बघा की कट ऑफ किती वाढते. तुम्ही बघायला गेलं भावांनो की जवळपास 23 मार्क प्लस हा ओपनचा टार्गेट उडत आहे. जेणेकरून EWSचा मागच्या भरतीचा इतका आहे. मागच्या भरती EWS 24 मार्क अप झालता आणि ओपन आणि OBC हा जर बघायला गेले भावांनो तर कमीत कमी 2 वर्ष मागचा रेकॉर्ड जर आपण चेक केला तर 20 मार्क प्लसवाले ओपन आणि OBC हे सेफ असतात. आणि 24 मार्क गेल्या त्याच्या आधी 2022ची भरतीमध्ये 20 प्लस EWS पण होता. आणि ह्या 2024च्या भरतीमागे 24 प्लस हा गेलता. तर मला असं वाटतं की बघा 91 आहेत, तरी आपण जर धरून चाललो यामध्ये 20 बी जर ॲड केलो तर जवळपास 110 ते 112 वाला हा मुलगा जो आहे ओपनचा सेफ राहणार. 110 ते 112 हा 114 115 प्लसवाला इतकी कट ऑफ नाही जाणार. मला वाटतं 110 प्लस बी जर ओपनला जर मार्क असतील ओपनमधून जर तुम्ही असाल तर तुम्ही या भरतीमध्ये एकदम ठीक आहेत, ॲक्युरेट तुम्ही बसणार आहेत. आणि जर तुम्हाला असं खूपच डिमोटिवेट बी जर वाटत असेल ना, तर तुमचा अजून वय असेल तर भावांनो तुम्ही मागच्या जे 2023ची जो सेम कट ऑफ या ठिकाणी गेली आहे, 23च्या खाली जितकी कट ऑफ गेली आहे तिथून तुम्ही फायनल कट ऑफ वाढवू शकता. जर तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेन बघा भावांनो की या ठिकाणी 77 हा फिजिकल कट ऑफ गेली ती मी तुम्हाला EWS धरून सांगेल 2023ला. आणि त्याच्यातून हा फायनल गेली ती 97. ठीक आहे, फायनल 97 गेली ती EWS म्हणजे जवळपास इन्क्रीज किती झाली ती तर 20 मार्क इन्क्रीज झाली ती, 20 प्लस झाली ती. ठीक. आणि आता जी EWSची कट ऑफच गेलेली आहे किती भावांनो 85 गेलेली आहे. मग सरासरी मी 2023 प्रमाणे गेली म्हणून ह्याच्यामध्ये एक 20 मार्क जर इन्क्रीज केला तर ही कट ऑफ निघते भावांनो 105. तर मग 105 तर मग तेच होतं की 105 ते 107 मार्कवाला जो आहे, मला असं वाटतं की EWSवाला मुलगा 105 प्लसवाले पोरं फिजिकलची तयारी चालू ठेवावी लागेल. 105 ते 107 या रेंजमध्ये कट ऑफ जाईल. माझं एक असं एक्सेप्टेड कट ऑफ असं वाटतंय. आणि ह्याच्या खाली पण जाऊ शकते, असं नाही की भावांनो 105च जाणार. बघा मी मागच्या भरतीमध्ये बी भावांनो काय सांगितलं होतं कट ऑफचा की 120 प्लसवाले सेफ मी म्हणलं होतं माझ्या डाटा अनुसार. ठीक आहे, मी स्वतः फिजिकलला बी गेलो त्या ठिकाणी किती पोरं फेल होतं ते त्या ठिकाणी माझाच मी बघा मी डोळ्याने विश्वास करूनच माझा कट ऑफ बनवेल की मी कुणावरचा बी विश्वास ठेवला नव्हता. माझ्या दिवशीचा मी फिजिकल आणि मेडिकलचा ॲव्हरेज मार्क काढून सगळ्यांना तेच लागू केलं होतं की इतकी मुलं त्या बी दिवशी पास होत असतील. तर असे धरून मी 120 प्लसवाला बघा सर्वांनाच मी सेफ मानत होतो. पण कट ऑफ जी गेले 3 ते 4 मार्क जास्तच गेलेले आहे. ठीक आहे, खूप मुलं मला मागच्या भरतीत म्हणत होते की 120 वाले सेफ, अरे लई सांगत आहे 115 प्लसवाले सेफ राहणार बघ तू खोटं निघशील, तू इतका कट ऑफ हाय जाऊ शकत नाही म्हणत होते. पर भावांनो यामध्ये पण कट ऑफ जे 4 मार्क जास्त गेले. पर यामध्ये जे आहे कट ऑफ 105 ते 107 हा एक ॲव्हरेज रेंजमध्ये आहेत, तरी याच्यापेक्षा जास्त कट ऑफ जाण्याचे चान्स बनत नाहीत. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला असं बी वाटत आहे, काही मुलं असे बी कमेंट करत आहेत की खूप सारे मुलांना जे ॲव्हरेज मार्क आहेत 107, 8, 9, 10, 5, 103 असे वगैरे, तर त्या मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी मुलंच 132 मार्क आहेत कमेंटमध्ये टाकतात, 124 मार्क आहेत, 127 आहेत, 128 आहेत. असं काही कोण करू नका. जे आहे ते प्रामाणिकपणे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही फिजिकल लिस्टला तुम्हाला मार्क 82 असू द्या,
तरी पण तुम्ही व्हिडिओ बघत आहात भाऊ, 82 आहेत, या भरतीत राहिलो पण पुढच्या भरतीत मी यश नक्की येईल. समोरच्यांना कमेंट वाचताना एक अलग तुमचं जे आहे ते भावना निर्माण होते. आणि जर तुम्हाला मार्कच आहेत एक 82 आणि 84 आणि तुम्ही कमेंटमध्ये 127 मार्क आहेत कोणती भेटेल असा जर तुम्ही प्रश्न टाकत असेल, कोण न का बघा ना, पण भाऊ तुमचं मन तुम्हाला स्वतःला तरी काही ना काही बोलत असेल की हा जे आपण जे करतोय ते चुकीचं आहे. कारण तुमच्यामुळे जे आहे बाकीचे पोरं डिमोटिवेट होत आहेत. ठीक आहे, 10-15 कमेंट अशा असतात की त्यांना काही काम नसतं, उगं खट्टमन कमेंट टाकायचं 130 प्लस 32 138 प्लस. काय UP लावली आपल्या इकडं, म्हणजे UPची पोरांना इतके मार्क नाहीत, तिथं गेली कट ऑफ कमी आणि इथं 134 आणि 35 म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा हुशार झाले हिंदीमध्ये. हिंदी सर्वांना या भरतीमध्ये फाडलेली आहे. आणि खूप जणांना ते एक लास्टचा सांगेन मी तुम्हाला टॉपिक. खूप जणांचा कमेंट होता की मला मार्क्स किती आहेत, तर मला बघा भावांनो, माझा रॉ स्कोअर 102 होता. ठीक आहे, आणि माझे नॉर्मलायझेशन मला कसं काय भेटायलाच नाही. माझा स्कोअर झाला 103. ठीक आहे, 103.33 हा मार्क आलेत मला, 103.33. मला फक्त एक मार्क नॉर्मलायझेशन भेटलं आहे, खूप नाही भेटायला. आणि कदाचित मी फिजिकलला जाणार पण नाही. ठीक आहे, कारण माझे अजून EWS मी काढायला नाही आहे. तर मी बघू आता काय होईल, पुढचा निर्णय म्हणजे असं डगमग आहे की फिजिकल करू न करू. तर ठीक आहे, ज्यांचं चांगले मार्क आले त्यांनी चांगली तयारी करा बाबांनो. ठीक आहे, 110 प्लसवाली चांगली तयारी करा फिजिकलला, जेणेकरून प्लीज बाहेर पडू नका. ठीक आहे, इतके तुम्ही कष्ट करताना प्रामाणिकपणे तसं फिजिकल बी करा. भेटू मग भावांनो पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.